मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईच्या वेशीवर पोहोचले आहेत. त्यांची सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झाली. दुपारी 3:15च्या सुमारास जरांगे यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, मी माझ्या जातीसाठी मरायला सुद्धा तयार आहे. मराठा समाज न्यायासाठी इथं आलेला आहे. आम्ही अडमुठ्ठपणा करायला आलेलो नाही. त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर राज्यभरातील सर्व मराठा करोडोच्या संख्येने येईल. 54 लाख नोंदी सापडल्या. त्यांना आणि त्यांच्या परिवाराला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. तसेच नोंदी सापडलेल्यांची वंशावळ शोधण्यासाठी जी समिती गठीत केली आहे त्याचा शासन निर्णय झाला आहे. या नोंदी मिळाल्यानंतर प्रमाणपत्र मिळेल, परंतु कुटुंबियांनी सुद्धा अर्ज केला पाहिजे. आतापर्यंत 37 लाख लोकांना प्रमाणपत्र दिल्याचं सरकारनं सांगितलं आहे. जरांगे यांनी मांडलेले मुद्दे पुढील प्रमाणे आहेत. मुद्दा क्रमांक 1, सरकारने याची यादी आपल्याला दिली आहे. मी सगळ्यांना देणार आहे. ज्या लोकांना प्रमाणपत्र दिली आहेत त्याचा डेटाही मागितला आहे. शिंदे समितीची 2 महिने मुदत वाढवली, त्यांची वर्षभर मुदत वाढवावी. ज्यांची नोंद मिळाली नाही त्यांच्या घरातल्यांच्या प्रमाणपत्राच्या आधारे प्रमाणपत्र देण्यात यावे. याचा अध्यादेशही आम्हाला पाहिजे. मुद्दा क्रमांक 2, 54 लाख नोंदी आणि यांच्या परिवारातील नोंदी यांच्या आधारावर सगळे सोयरे यांना प्रमाणपत्र द्यायचे. नोंदी सापडलेल्यांची, ज्यांच्याकडे नोंदी सापडल्या नाहीत त्यांची शपथपत्र घ्यायचं आणि की हा आमच्या सगळे सोयरे आहे, पण शपथपत्रात आमचे सगळे पैसे तिकडेच जातील, त्यामुळे शपथपत्र मोफत करून द्यायला सांगितले आहे. ते त्यांनी मान्य केलं आहे. आणि नंबर 3 मुद्दा, अंतरवालीसह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घ्यायचे. या बाबतीत पण म्हटलं की गृह विभागाकडून प्रक्रिया सुरू आहे, पण याचं अध्यादेशाचं पत्र, त्याची पत्राची तयारी करावी लागेल. नंबर 4, वंशावळी जुळवण्यासाठी तालुकास्तरीय समिती गठीत केली आहे. तहसीलदार, पोलीस अधिकारी, मोडीलिपीचे अधिकारी अशी समिती नेमली आहे. क्युरेटिव्ह पिटिशनचा विषय सुप्रीम कोर्टात आहे. सगळे सोयरे यांच्या मार्गाने एखादा राहिला तर क्युरेटिव्ह पिटिशन पूर्ण होईल. 100% आरक्षण मिळेपर्यंत सर्व मराठ्यांना 100% शिक्षण मोफत देण्यात येईल. क्युरेटिव्ह पिटिशन मार्फत आरक्षण मिळेपर्यंत मोफत शिक्षण आणि सरकारी भरत्या आरक्षण मिळेपर्यंत करायच्या नाही. शासकीय भरत्या करायच्या असेल तर आमच्या जागा राखीव ठेवूनच करायच्या. राज्यातील मुलींना KG to PG शिक्षण देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. नंबर 6, मोफत शिक्षणात बदल करावा. मुलींसोबत मुलांचाही उल्लेख करावा. हा GR संध्याकाळपर्यंत द्यावा. आम्हाला मुंबईत यायची हौस नव्हती. आम्हाला सुद्धा काम आहे. आमची इच्छा आहे की आजच्या रात्रीत आम्हाला हा अध्यादेश द्यावा. एकही मराठा आरक्षणापासून वंचित ठेवणार नाही. सगळे सोयरे या व्याख्येसह अध्यादेश काढणार असं विधी व न्याय विभागाच्या सचिवांनी म्हटलं आहे. यावर सर्वांनी सह्या केल्या आहेत. एवढं झालं तर अध्यादेश रात्रीतून द्या. वाटल्यास आजची रात इथेच काढतो. कायद्याचा सन्मान करून आज आझाद मैदानात जात नाही, पण मुंबई सोडणार नाही. मुद्दा 7, एवढं केलंय तर एक अध्यादेश द्या. मीही अभ्यासकांच्या माध्यमातून याचा कीस पाडतो. त्रुटी आहे की नाही याचा अभ्यास करतो. तुम्ही आज रात्रीतून अध्यादेश दिला नाही तर उद्या आझाद मैदानात जाणार. उपोषण सकाळी 11 वाजेपासून सुरू केले, ते सुरूच राहणार. मुद्दा क्रमांक 8, सगळे सोयरे यांचा अध्यादेश आज संध्याकाळी किंवा रात्रीत द्या किंवा उद्या 11 वाजेपर्यंत द्या, नाहीतर आम्ही आझाद मैदानात जाऊ. आता 26 जानेवारीच्या दुपारपर्यंत काय काय झालं ते आपण या ठिकाणी बघू. याआधी त्यांनी APMCच्या शिवाजी चौकात जमलेल्या सर्व आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. साऊंड सिस्टम पुरेशी नसल्याने सर्व कार्यकर्त्यांपर्यंत आवाज जात नसल्याचे कारण देऊन जरांगे यांनी नवी साऊंड सिस्टम येईपर्यंत थांबण्याचा निर्णय घेतला. कुठलाही गैरसमज होऊ नये यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेत जरांगे यांच्या हाती एक GR देण्यात आला आहे. तो GR 2 वाजता वाचून दाखवण्यात येणार असं सांगितलं होतं. याच दरम्यान शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की मनोज जरांगे पाटील यांच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या आहेत. आतापर्यंत आपण 37 लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. जरांगे पाटील आता सकारात्मक विचार करतील अशी आशा आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार राज्य सरकार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा सुधारित शासन निर्णय जारी करण्याच्या तयारीत आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी सरकारच्या शिष्टमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी मंगेश चिवटे, प्रशासकीय अधिकारी सुमंत भांगे आणि काही मंत्री सहभागी होते.